जालना हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून मराठवाड्याच्या उत्तर दिशेस स्थित आहे. पूर्वी जालना हा औरंगाबाद जिल्ह्यामधील पूर्वेकडील एक तालुका होता. त्यानंतर हा तालुका 1 मे 1981 रोजी जिल्हा म्हणून स्थापित झाला. हा जिल्हा स्थापित करतेवेळी औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड याशिवाय परभणी तालुक्यातील परतूर अशा 5 तालुक्यांचा या जिल्ह्यामध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर 15 ऑगस्ट 1992 रोजी मंठा, बदनापूर आणि घनसावंगी हे 3 तालुके नवीन निर्माण झाले. आज या जिल्ह्यात एकूण 8 तालुके असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 7612 चौरस किलोमीटर इतके आहे. येथील लोकसंख्या सुमारे 19,59,046 इतकी आहे. या जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 534 मीटर उंच इतकी आहे. गोदावरी आणि दुधना या जिल्ह्यातून वाहणाऱ्या महत्त्वाच्या नद्या तर गल्हाटी, पूर्णा, खेळणा, कुंडलिका, जुई, जीवरेखा, धामणा आणि गिरजा या इतर उपनद्या आहेत. ज्वारी, गहू, कापूस आणि इतर डाळवर्गीय धान्ये ही येथील प्रमुख पिके आहेत. जालना जिल्हा हातमाग आणि यंत्रमागद्वारे कापड बनविण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी बीडीचेही कारखाने आहेत. जालना जिल्ह्यातील जनतेने मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. श्री जनार्दन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली. श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी शके 1530 साली घनसावंगी तालुक्यातील जांब या गावी झाला. येथील राम मंदिरामध्ये दरवर्षी रामनवमी निमित्त यात्रा भरते. येथील राम मंदिर रामदास स्वामी यांच्या घरामध्ये स्थित आहे. हे मंदिर संत रामदास स्वामी यांच्या आठवणीमध्ये बांधण्यात आले होते. याशिवाय तालुका जिल्हा जालना येथील महम्मदाबाद म्हणजे पिंपळगाव येथे हंबीरराव मोहिते उर्फ चव्हाण घराणे राहते होते. या ठिकाणी त्यांचे 5 वाडे असून 3 भव्य वास्तू आणि 1 मोठी गढी आहे. तसेच बुरुजाजवळ निळकंठराव मोहिते चव्हाण म्हणजेच हंबीरराव यांची समाधी देखील आहे. श्री बद्रीनारायण बारवाले हे महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनीचे संस्थापक होते. त्यांनी जालना जिल्ह्याचे नाव जागतिक पटलावर प्रसिद्ध केले. ते स्वतंत्र सेनानी देखील होते. त्यांनी भारतीय शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणे उत्पादनासाठी आणि वाढीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. सन 2001 साली पद्मभूषण हा पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांना सन्मानित केलेले आहे. तसेच 1998 साली त्यांना वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन अमेरिका यांच्यातर्फे वर्ल्ड फूड प्राइज हा बहुमान मिळाला आहे. या जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. चला तर पाहूया. श्री गणपती मंदिर राजूर. राजूर हे जिल्ह्याच्या उत्तरेस 25 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे गणेशाचे एक पूर्ण पीठ म्हणून गणेश पुराणामध्ये मानले गेले आहे. गुरु गणेश तपोधाम. जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरु गणेश भवन हे एक महत्त्वाचे पवित्र ठिकाण आहे. या ट्रस्ट मार्फत शालेय संस्थान, महाविद्यालये, अंधांची शाळा, ग्रंथालय आणि गोशाळा चालवल्या जातात. या संस्थानाची गोशाळा ही मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी गोशाळा आहे. मत्स्योदरी देवी अंबड. अंबड येथील मत्स्योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्या दक्षिणेस 21 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. देवीचे मंदिर हे ज्या टेकडीवर स्थित आहे त्या टेकडीचा आकार मासोळीसारखा आहे. त्यामुळे या ठिकाणाला मत्स्योदरी देवीचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. मजार ई मौलया नरुद्दीन साहेब दर्गा शरीफ. मौलया नरुद्दीन यांची समाधी मजार ई मौलया डोनगाव तालुका अंबड येथे असून या ठिकाणी अनेक सर्वधर्मीय लोक इथं दर्शनाला येतात. याशिवाय जालना जिल्ह्यात अनेक धार्मीय स्थळे आणि पर्यटन स्थळे आहेत जिथे पर्यटकांनी आवर्जून भेट द्यायला हवी. त्यामध्ये जालना शहरापासून 46 किलोमीटर अंतरावर शंभू महादेवाचे एक जागरूक देवस्थान आहे.
येथून जवळच वटेश्वर महाराज मंदिर देखील आहे. जालना शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर देऊळगाव राजा रोडवर वाघरूळ देवीचे मंदिर आहे. त्याचबरोबर जालना शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा रोडवर माळाचा गणपती, तसेच त्याच रस्त्यावर अलीकडे जालना बस स्थानकापासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध दत्ताश्रम आहे, जिथे वर्षभर आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. जालन्यापासूनच 44 किलोमीटर अंतरावर अंबड तालुक्यामध्ये 17 किलोमीटर अंतरावर जांबुवंत गड आहे. हे ठिकाण रामायण काळातले आणि हनुमानानंतर श्री रामांचे निस्सीम भक्त श्री जांबुवंत महाराजांच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. तसेच येथून जवळच रोहिलागड हे ऐतिहासिक गाव देखील आहे, जिथे अनेक प्राचीन मंदिरं आणि शिलालेख आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे.